व्यासपीठावरील सर्व नेते, सर्व पक्षांचे, महाविकास आघाडीचे आणि श्रोत्यांमध्ये असलेले सर्व प्रगल्भ मतदार, सगळ्यांची नावं घेत नाही, इथे सगळीच बडी माणसं आहेत, कामगार कार्यकर्ते आहेत, शेतकऱ्यांमध्ये काम करणारे लोक आहेत, मध्यमवर्गीयांमध्ये काम करणारे लोक आहेत, म्हणजे मुख्य लोकांमध्ये काम करणाऱ्या लोकांची ही सभा आहे। आत्ताच्या इतक्या तडफदार भाषणानंतर मला असं तडफदार भाषण करता येणार नाही। माझी ती प्रकृती नाही, परंतु माझी जी प्रकृती आहे त्या प्रकारे मी भाषण करणार आहे। मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ठाण्याची, ही राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये नाही आहे। ही निवडणूक राजन विचारे आणि फॅसिझम याच्या विरोधी आहे। आपल्या देशामध्ये ज्या फॅसिस्ट प्रवृत्तींनी राज्य ताब्यात घेतलेलं आहे देशाचं 2014 पासून, त्याचे प्रतिनिधी म्हणजे मुख्यतः हे दोन गुजराती आहेत, मोदी आणि शाह, आणि त्यांनी महाराष्ट्राला लुटून, शिवाजी महाराजांनी जे सुरतला लुटून महाराष्ट्रामध्ये आणलेलं होतं त्याचा वचपा काढण्यासाठी ते आता महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये नेत आहेत। ह्या सगळ्या प्रवृत्तींचा म्हणजे फॅसिझम प्रवृत्तींचा पराभव जर आपल्याला करायचा असेल तर ठाण्यापासून सुरुवात करायची असेल तर आपल्याला राजन विचारांना मत द्यायला लागेल आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणायला लागेल। आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्यातली मनातल्या मनात उत्तरं द्यायची आहेत। यांनी असा प्रचार केला आणि 2014 पण केला आणि 19 पण केला की गेल्या 70 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या काही वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने काही कामं केले नाहीत। कंगना रनौत तर असं म्हणाली की भारताला स्वातंत्र्यच मुळी 2014 मिळालं, ज्यावेळेला मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं, 47 साली नाही। त्याच्यानंतर मोदींनी सांगितलं राम जन्मभूमीच्या ठिकाणी ज्यावेळेला राम मंदिर उभं राहिलं त्या दिवशी खरं स्वातंत्र्य मिळालं। अशा पद्धतीने सारख्या ते स्वातंत्र्याच्या तारखा बदलत आहेत 2014 पासून। पण मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे तो असा, तुम्ही सगळ्यांनी 2014 पण मतदान केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याच्या अगोदर म्हणजे 2009 पण मतदान केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 2014 नंतर तुम्ही 2019 पण मतदान केलेलं आहे। मग त्या 3 निवडणुकांच्यामध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक काय आहे? 2009च्या निवडणुकीमध्ये मोदींच्या पक्षाला इतक्या कमी जागा मिळाल्या की त्यामुळे त्यांच्या पक्षाला त्यांना आडवाणींनाच काढून टाकावं लागलं, मार्गदर्शक मंडळात टाकावं लागलं। ही 2009ची स्थिती होती। भारतीय जनता पक्षच अडचणीत आला आणि 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये प्रत्यक्षात नरेंद्र मोदींनी आपला जम बसवायला सुरुवात केली। इथे असलेले जे प्रगल्भ मतदार आहेत, सुजाण मतदार आहेत, शून्य मतदार आहेत, राजकीय जागृत मतदार आहेत, त्यांनीसुद्धा 2014ला आपण मतदान कोणाला केलं हे जरा स्मरण करण्याची गरज आहे। 2019ला सुद्धा कोणाला मतदान केलं याचं स्मरण करण्याची गरज आहे। कारण मोदींना म्हणजे भारतीय जनता पक्षाला 2009 फक्त 118 जागा मिळाल्या होत्या, फक्त 118, आणि 2014 म्हणजे 5च वर्षांनी त्यांना 282 जागा मिळाल्या। 1984 भारतीय जनता पक्षाला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या। खुद्द वाजपेयींचा सुद्धा पराभव झाला होता 1985, परंतु 2014 त्या 2चा 282 पर्यंत आकडा गेला। आता 2चे 282 झाले म्हणजे 280 जागा ज्या वाढल्या त्या कोणामुळे वाढल्या? त्या कोणामुळे वाढल्या? त्या मतदारांमुळे वाढल्या। आणि डर 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 डरकाळीचा आवाज विचार, ठण 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 ठणकावून बोलतो विचारे, धग
धग धग धग धग धगती आग विचारे भड 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 भडकणारा राग विचारे आवाज जनतेचा राजा विचारे हसण्याचा राजा विचारे फटाके वाजले तरी काही हरकत नाही. तर मी तुम्हाला जो प्रश्न विचारला तो असा की 2009ला तुम्ही मतदार होतात, 2014लाही मतदार होतात आणि 2019लाही मतदार होतात. मग 2009ला भारतीय जनता पक्षाला फक्त कमी 118 जागा मिळाल्या आणि 2014ला म्हणजे 5च वर्षांनी एकदम 282 आणि 30 वर्षांनी भारतामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं. हे का झालं? कोणामुळे झालं? हे मतदारांमुळे झालं. मग कोणत्या मुद्द्यांवरती लोकांनी मतदान केलं? तुम्हाला जर आठवत असेल तर 2011मध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन होतं. 2011मध्ये अण्णा हजारेंनी असं आंदोलन केलं की ज्याच्यामुळे संबंध समाजामध्ये अशी प्रतिमा तयार झाली की देशात जो भ्रष्टाचार माजलेला आहे तो फक्त सरकार प्रणीत आहे. 2012मध्ये आपल्याला आठवत असेल निर्भया प्रकरण घडलं. तो जो बलात्कार झाला, निर्घृण असा बलात्कार त्या मुलीवरती झाला, 4 लोकांनी केला, त्यातल्या 3घांना फाशी झाली, एकाने आत्महत्या केली. तो जो बलात्कार झाला 2012मध्ये म्हणजे अण्णा हजारेंच्या चळवळीच्या पाठोपाठ, त्यामुळे वातावरण अतिशय प्रक्षुब्ध झालेलं होतं आणि लोक असं म्हणायला लागले होते काय खरं नाही, जे काय चाललं आहे देशामध्ये काही खरं नाही, आपल्याला सत्ता बदल पाहिजे. नेमका तोच धागा नरेंद्र मोदींनी पकडला आणि त्या धाग्यामध्ये त्यांनी सर्रास खोट्या वल्गना तुमच्यासमोर ठेवल्या. महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही सगळे नाटक वेडे असाल तर तुम्हाला माहिती असेल एक नाटक होतं. त्या नाटकामध्ये एक पात्र असं म्हणतं इतका दुष्काळ पडलेला आहे, त्या दुष्काळामध्ये मी पाऊस घेऊन येतो आणि तो पाऊस घेऊन येण्याच्या वल्गना करून त्या संबंध गावाला फसवतो. तो एक फ्रॉड असतो. मोदींनी 2012 ते 2014 ह्या काळामध्ये ज्या वल्गना केल्या त्या वल्गनांना तुम्ही म्हणजे व्यक्तिशः तुम्ही नाही, मतदार भुलला आणि 2009चं भाजपचं रिजेक्शन, भाजपला जे त्यांनी हाकलून लावलं होतं, म्हणजे मतदारांच्या पेटीतनं, ते 2014मध्ये त्यांनी त्यांना मतं द्यायला सुरुवात केली. म्हणजे आपण एक मान्य केलं पाहिजे की आपण मतदारसुद्धा भूलथापांना, खोट्या वल्गनांना, बोगस घोषणांना भूलतो आणि त्याच्या बाजूनी, त्या घोषणा देणाऱ्यांच्या बाजूनी आपण मतदान करतो. तो धोका आपल्याला आत्ताही लक्षात ठेवायला पाहिजे. अजून मतदानाचे 4 टप्पे बाकी आहेत आणि त्याच्या मधल्या काळात नरेंद्र मोदी काहीही करू शकतात. काहीही याचा अर्थ असा की तुम्ही कोणाला मत दिल्याचा काही संबंध नाही, तुम्ही दिलेलं मत वळवून ते कमळावरती भाजपकडे जाऊ शकतं. अशा प्रकारची विविध प्रकारची रचना त्यांनी करून ठेवली. याचं एकच उदाहरण देतो. मी चंद्रपूरला नुकताच प्रचारासाठी गेलो होतो आणि चंद्रपूरमधलं वातावरण अगदी सरळ उघडपणे मुनगंटीवारांच्या विरुद्ध आहे, भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे. आणि धानोरकर, मिसेस धानोरकर, ज्या पूर्वी शिवसेनेत होत्या आता काँग्रेसमध्ये आहेत, त्यांच्या बाजूनी वातावरण आहे. आणि असं असतानासुद्धा मतदानाच्या दिवशी तिथल्या कलेक्टरनी जी जाहीर केली फिगर, जो आकडा जाहीर केला तो काहीतरी 59 का 60% होता. इतकं मतदान झालं आहे. नंतर पुढे 11 दिवस काहीही घडलं नाही. 11 दिवसांनी इलेक्शन कमिशननी सांगितलं की नाही 68% मतदान झालं आहे. म्हणजे 8% मतदान कुठे झालं? जर मतपेटीत नव्हतं तर त्यांनी मतपेटीत प्रत्यक्ष आलेले आकडे
ह्या घटकेपर्यंत जाहीर केलेले नाहीत. बरोबर आहे ना राजन? या घटकेपर्यंत त्यांनी ते आकडे जाहीर केलेले नाहीत. याचा अर्थ असा की त्यांनी मतपेट्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ज्या याद्या आहेत त्यातल्या ज्या लोकांनी मतदान केलेलं नाही त्यांच्या नावावरती त्यांनी मतदान केलेलं आहे. आणि ते कुठे केलं आहे तर केंद्राने, इलेक्शन कमिशनच्या लोकांनी केलेलं आहे. त्यांच्या मदतीने हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून 60%च्या जागी एकदम 68% मतदान झालं. सुरतला तुम्हाला माहिती आहे, एका खासदाराला आदल्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला सांगून इतर 13 उमेदवारांची पण मतं घेऊन टाकली आणि त्याचे रद्द करून टाकली ती निवडणूक. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी निवडणूक जाहीरच केली सुरतला की भाजपचा खासदार निवडून आला. इंदूरला त्यांनी तेच केलं. इंदूरला जो उभा होता उमेदवार भाजपच्या विरोधात त्याला त्यांनी राजीनामा द्यायला सांगितला आणि भाजपमध्ये यायला सांगितलं. मुंबईमध्ये आपण पाहिलं, वायकरांनी हेच सांगितलं परवा की मला पर्यायच नव्हता, भारतीय जनता पक्षात जा नाही तर जेलमध्ये जा. हीच गोष्ट नारायण राणेंची होती, भारतीय जनता पक्षात जा नाही तर जेलमध्ये जा. उमेदवार भाजपच्या विरोधात त्याला त्यांनी राजीनामा द्यायला सांगितला आणि भाजपमध्ये यायला सांगितलं. मुंबईमध्ये आपण पाहिलं, वायकरांनी हेच सांगितलं परवा की मला पर्यायच नव्हता, भारतीय जनता पक्षात जा नाही तर जेलमध्ये जा. हीच गोष्ट नारायण राणेंची होती, भारतीय जनता पक्षात जा नाही तर जेलमध्ये जा. म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मोदींनी 2014 नंतर जी नीती आरंभली तीच नीती त्यांनी ते निवडून यायच्या अगोदर, पंतप्रधान व्हायच्या अगोदर त्यांनी त्या दहशतबाजीला सुरुवात केलेली होती. ती कुठपर्यंत केली होती तुम्हाला कोणालाही कल्पना नाही, पण मी पत्रकार असल्यामुळे मला कल्पना आहे आणि मी सांगतो हे 100% सत्य आहे. मला कोणी सांगितलं हे पण मी सांगेन तुम्हाला. गोव्याला ज्या वेळेला मीटिंग झाली, कन्व्हेन्शन झालं, त्यांची परिषद झाली, त्यावेळेला ठरायचं होतं 2013 सप्टेंबरमध्ये की पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल भारतीय जनता पक्षाचा. आता वस्तुस्थिती अशी की आडवाणी एवढे सिनियर होते, 90ीत पोचत होते त्यावेळेला. त्यांनी भारतीय जनता पक्षाचं म्हणजे पूर्वी जनसंघाचं आणि त्यापूर्वी RSSचं नेतृत्व जवळजवळ 50 वर्ष केलेलं होतं. त्यामुळे सर्वसाधारण लोकांची भावना अशी होती की आडवाणींचंच नाव येईल. हळूहळू आडवाणींचं नाव मागे केलं जाऊ लागलं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं की जर आडवाणी होणार नसतील तर आम्ही सुषमा स्वराज यांना मतदान करू. ते ऐकल्यापासून नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं की शिवसेना काही आपल्या बाजूने मतदान करणार नाही आहे, बाळासाहेब होते त्यावेळेला. आणि मग त्यांनी साधारणपणे असं ठरवलं की आता आपण ठाकरे कुटुंबाशीच वैर करायचं, कारण ह्या माणसाने आपल्याशी वैर केलं आहे. परंतु ते वैर एकतर्फी होतं मोदींचं. त्यांनी ठरवलं होतं की ह्याच्या पुढचा धडा आपण ठाकरेला शिकवायचा. तो शेवटी त्यांनी बाळासाहेब ठाकरे 12मध्ये गेल्यानंतर त्यांनी तो धडा शिकवायला सुरुवात केली आणि आपण पाहिलं 2019 त्यांनी उद्धववरतीच नेम रोखला. म्हणजे त्यांचा तो जो राग आहे, त्यांचा तो जो खुन्नस आहे, तो ठाकरेंवरचा आणि शिवसेनेवरचा हा नवा नाही आहे. तो मगाशी म्हटल्याप्रमाणे 2012पासून चालू आहे. 2012 बाळासाहेब गेले तेव्हापासून त्यांनी शिवसेना फोडायचा निर्णय ठेवलेला होता डोक्यात. शिवसेनेला खतम करायचा त्यांचा निर्धार हा तेव्हापासूनच आहे, 2012पासूनच आहे. आपल्याला कळायला उशीर झाला, आपल्याला तो त्यांचा निर्धार कळायला उशीर झाला. आपण फार भांबावलेले होतो किंवा आपण फारच निष्पाप होतो मनाने. म्हणून 2014 शिवसेनेच्या, काँग्रेसच्या, इतर सर्व पक्षांच्या मतदारांनी 2009च्या पेक्षा वेगळं मतदान केलं. मतदार तोच होता. 2009 काँग्रेसला 206 जागा मिळाल्या आणि 2014 काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या. 206वरनं 44वरती जागा आल्या. ह्याला जबाबदार कोण होतं? तर ह्याला जबाबदार तिथले मतदार होते. आणि ते कशामुळे असे झाले होते? त्यावेळेला तर मोदी सत्तेत नव्हते. मोदी सत्तेत नसताना त्यांनी गुजरातमध्ये ज्या प्रकारची दहशत बसवलेली होती त्या दहशतीचे पडसाद
हळूहळू त्यांनी सगळीकडे पसरवायला सुरुवात केली होती. आणि त्या गोव्याच्या परिषदेमध्ये जिथे प्रधानमंत्री कोण होईल याची निवड होणार होती, जिथे मोदींनी सांगितलं की मीच होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अशीच सभा होती गोव्यामध्ये भरलेली परिषद त्यांची, पण ती जाहीर सभा नव्हती, त्यांच्या हॉलमध्ये सभा होती. त्यांनी ठिकठिकाणी 10-10, 15-15, 20-20 लोकांचे त्यांच्या मोदींना मानणाऱ्या स्वयंसेवकांचे गट उभे केले ठिकठिकाणी. आणि त्यांनी सभा सुरू झाल्याबरोबर राजनाथ सिंग त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष होते, ते सुद्धा कसे झाले, तिथे होणार होते गडकरी, नितीन गडकरी अध्यक्ष होणार होते. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मोदींचा महाराष्ट्राचा राग फार तीव्र आहे. गडकरी अध्यक्ष होऊ नयेत, राहू नयेत दुसऱ्यांदा, म्हणून त्यांनी जे आत कारस्थान केलं त्या कारस्थानामुळे तिथे राजनाथ सिंग अध्यक्ष झाले आणि ते त्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवत होते. त्या राजनाथ सिंगांनीच आम्हाला डायरेक्ट सांगितलं आहे पत्रकारांना त्यावेळेला खाजगीमध्ये की असे ठिकठिकाणी त्यांनी गट उभे केले होते आणि मी नुकताच अध्यक्ष झालेलो होतो. जर का मी त्या गटांनी ज्या घोषणा द्यायला सुरुवात केली जोर जोरात की वी वॉन्ट मोदी, हमको मोदी चाहिए, अडवाणी नाही मोदी चाहिए, अशा घोषणा त्यांनी ठिकठिकाणी द्यायला सुरुवात केल्यानंतर राजनाथ सिंग म्हटले की आमच्यासमोर पर्याय उरला नाही, कारण ह्याचा अंदाज अडवाणींना आलेला होता आणि म्हणून अडवाणी तिकडे फिरकलेच नाहीत. सुषमा स्वराजना आला होता म्हणून त्या फिरकल्याच नाहीत. यशवंत सिन्हांना अंदाज आला होता म्हणून ते फिरकलेच नाहीत. शत्रुघ्न सिन्हांना अंदाज आला होता म्हणून ते फिरकलेच नाहीत, कारण त्यांनी ओळखलं मोदींचं कारस्थान सुरू झालेलं आहे. म्हणजेच मोदींचं कारस्थान 2014च्या निवडणुकी अगोदर त्यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी जी सभा भारतीय जनता पक्षाची झाली तेव्हापासून त्यांनी ही दहशत सुरू केलेली आहे आणि त्या दहशतीमुळे त्यांनी त्यांचं उमेदवारी मिळवून घेतली. आणि ती उमेदवारी मिळवल्यानंतर त्यांना असं वाटलं की दहशतीचं राजकारण चालू शकतं, ब्लॅकमेलचं राजकारण चालू शकतं. आपण मुळे उमेदवारच दहशतीच्या आणि ब्लॅकमेलच्या राजकारण कुठपर्यंत ब्लॅकमेल केलं की त्यांच्याच पक्षाच्या नितीन गडकरींना ते हकलवू शकले. त्यांच्याच पक्षाच्या अडवाणींना त्यांनी मार्गदर्शक मंडळात टाकून दूर करून टाकलं. त्यांच्याच पक्षाच्या मुरली मनोहर जोशींना त्यांनी दूर केलं. त्यांच्याच पक्षाच्या सुषमा स्वराजना त्यांनी दूर केलं आणि आपल्याच पक्षातल्या लोकांच्या विरुद्ध अशी दगाबाजी करून आणि त्यांनी हे प्रधानमंत्रीपद मिळवलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आता तर आपण प्रधानमंत्री झालो आहे, आता आपण ही दहशत अधिक मोठ्या प्रमाणावरती वापरू शकतो, आता आपल्या हातात इन्स्टिट्यूशन्स आले आहेत. आणि म्हणून मग त्यांनी ED, CBI, इन्कम टॅक्स अशा सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याच्या आधारे दहशत बसवायला सुरुवात केली. आता मी राज्यसभेत होतो, तिकडे मला BJPचे खासदार भेटायचे. तुम्हाला कल्पना येणार नाही एवढे BJPचे खासदार घाबरलेले असायचे. राजन विचारणे नक्कीच कल्पना असणार, कारण ते पण होतेच लोकसभेमध्ये. BJPचे जे खासदार ट्रेजरी बेंचेसवरती बसायचे ते आम्हाला कुठे लंच टाईमला वगैरे भेटले तर तिथे बोलायचे नाही, लॉबीमध्ये म्हणे नको, आपण इकडे बोलूया, नको आपण कुठेतरी गार्डनमध्ये बोलूया. मग म्हटलं नाही गार्डनमध्ये कशाला, तुम्ही घरी या आमच्या. ते म्हटले घरी नको, वॉच असेल, आम्ही कुठे कुठे जातो याच्यावर वॉच असतो, तुमच्या घरी कोण कोण येतात त्याच्यावरती वॉच असतो. तुम्हाला त्यांच्या वॉचची पद्धत माहिती असेल तर प्रकाश जावडेकरांची जाहीर गोष्ट आहे ती त्यांनीच मान्य केली आहे. प्रकाश जावडेकर एकदा एका आंतरराष्ट्रीय परिषदेला निघाले होते, घरातनं निघाले, कारमधनं एअरपोर्टपर्यंत पोचेपर्यंत ते पोचताच त्यांना फोन आला मोदींच्या ऑफिसमधनं. सकाळी 7:30ला फ्लाईट काहीतरी 8:30ची होती, 7:30लाच प्रकाश जावडेकरांना फोन आला, जावडेकर तुम्ही कपडे कोणते घातलेत. तर जावडेकर म्हटले आत्ता नुसता प्रवासाचा आहे म्हणून मी लाईट क्लोथ्सवरती आहे, म्हणजे जीन्स आणि टी-शर्ट घातले. तुम्ही माझे मंत्री आहात, तुम्ही माझे प्रतिनिधी आहात, तुम्ही ताबडतोब घरी जा, कपडे बदला आणि मग एअरपोर्टवरती जा. तिकडे जे पियुष गोयल उभे आहेत ना आता, ते पियुष गोयल एकदा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका उद्योगपतीबरोबर जेवण घेत होते. ते जेवण घेत असतानाच मोदींचा फोन आला त्यांना, अहो तुम्हाला घरी जेवण मिळत नाही का, तुम्ही त्या उद्योगपतींबरोबर का जेवण घेत आहे. ते म्हणले नाही ते माझे जुने मित्र आहेत, हे पियुष गोयलांची केस आहे आणि त्यामुळे मला काय त्यात गैर वाटत नाही. नाही नाही असं तुम्ही उद्योगपतींबरोबर जेवण घ्यायचं नाही, मला काहीच तुम्ही कल्पना दिली नव्हती, तुम्ही
ते जेवण रद्द करा आणि घरी जा. पियुष गोयल घरी गेले, प्रकाश जावडेकर घरी गेले आणि कपडे बदलून मग एअरपोर्टला गेले. पूनम महाजन तुम्हाला कदाचित सांगणार नाही, पण त्या लोकसभेत होत्या. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, मी त्यांना विचारलं आता तुम्ही काय भाषण करणार आहात. त्या म्हणल्या आम्हाला कुठे ठरवता येतं आम्ही काय भाषण करणार, आम्हाला कागद लिहून दिला जातो, मोदींकडनं कागद येतो, ते जे सांगणार तेच. आता तर अशी अवस्था आली आहे की आम्हाला टॉयलेटला जायचं असेल तरी परमिशन घ्यायला लागते मोदींची. ही अर्थात अतिशयोक्ती होती, परंतु अशी अवस्था त्यांच्याच पक्षातल्या लोकांवरती होती, कारण त्यांनी दहशत तशी बसवली होती. 2014 ते 2019 त्यांनी जे त्यांचं सरकार टिकवलं आहे ते या दहशतीच्या जोरावर. आणि ती दहशत तुमच्या लक्षात आलं असेल, जर तुमच्यापैकी आता सगळे तुम्ही सुशिक्षित प्रगल्भ मतदार आहात, तुम्हाला जर मी विचारलं की मला तुम्ही 10 मंत्र्यांची नावं सांगा, 10, तुम्हाला नाही सांगता येणार. मोदी माहिती आहेत आम्हाला, अमित शहा माहिती आहेत, आणि लोक उगाचच योगी आदित्यनाथचं नाव घेतात. ते केंद्रीय मंत्रिमंडळात नाहीच आहेत. तुम्हाला इतर 8 मंत्र्यांच्यापैकी फार तर राजनाथ सिंग वगैरे धरून 5 मंत्र्यांची नावं सांगता येतील, इतर मंत्र्यांची नावंच सांगता येणार नाहीत, नितीन गडकरी धरून. याचं कारण असं आहे की ते मंत्रीसुद्धा आम्हाला खाजगीमध्ये सांगतात, विचारांना सुद्धा खाजगीत सांगत असतील, अहो आम्हाला काय अधिकारच नाही आहे, आम्ही कोणतं धोरण घ्यायचं किंवा घ्यायचं नाही किंवा त्या धोरणाचं समर्थन कसं करायचं हे सगळं आम्हाला लिहून येतं, आम्हाला फक्त ते वाचायचं असतं. मग त्यांच्या कॅबिनेटच्या माणसाने आम्हाला सांगितलं की अहो आमच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये चर्चावर काय होत नाहीत या मुद्द्यावरती. शेतकऱ्यांचा बिलवरती तुम्ही पाहिलं आहे, शेतकऱ्यांचा कायदा त्यांनी पास करून घेतला, आम्ही नसताना आम्हाला सस्पेंड करून त्यांनी तो पास करून घेतला कायदा. त्याच्यानंतर 13 महिने आंदोलन झालं, 750 शेतकरी मेले त्या आंदोलनामध्ये, तरी पण त्यांनी साधी भेट दिली नाही शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांना. अमित शहाने नाही, मोदीने नाही, आणि तो तोमर म्हणून जो शेतकरी मंत्री होता, कृषी मंत्री, त्यांनी पण भेट दिली नाही. आणि एवढं केल्यानंतरसुद्धा शेवटी मुकाट्याने टी व्हीवरती येऊन मोदींना त्या शेतकऱ्यांची क्षमा मागायला लागली आणि आम्ही ते कायदे मागे घेतो सांगितलं. मग कायदे मागे घेतल्यानंतर तसं परिस्थिती प्रत्यक्षात बदलली नाही, फक्त त्यांनी कायदे मागे घेतले एवढंच. त्या कायदे मागे घेताना त्यांनी ज्या गोष्टीची आश्वासनं दिली, उदाहरणार्थ MSP, त्याचंही त्यांनी पुढे काही केलं नाही. म्हणजे तेव्हासुद्धा त्यांनी जे केलं ते फक्त वल्गना घोषणा आणि खोटी वचनं, हाच मोदींचा व्यवहार राहिलेला आहे. आणि हा मोदींचा व्यवहार 2012पासून सुरू झाल्यानंतर 2014मध्ये त्यांनी मतदारांना असंच भुलवलं की इतका काळा पैसा बाहेर आहे अगोदरच्या सरकारांनी केला की तो नुसता आणला की तुम्हाला 15 लाख रुपये प्रत्येकाला मिळू शकतील, प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबाला नाही, मिळू शकतील अशी व्यवस्था मी करणार आहे. 15 लाख रुपये सोडा, त्यांना तिकडचे पैसे किती आहेत ते कळलं नाही. आणि प्रत्यक्षात 2016मध्ये त्यांनी जी नोटबंदी केली त्या नोटबंदीमध्ये त्यांनीच, विशेषतः माधवपुरा बँकमध्ये गुजरातच्या, त्यांनीच जे जमा करून ठेवलेले काळे पैसे होते ते त्यांनी वापरून आता मोठ्या प्रमाणावरती असे पैसे जमा केले. नोटबंदी ही त्यांनी आपल्या पक्षाला जास्तीत जास्त पैसे स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी जमा केले. आणि म्हणून 2016 नंतर जी निवडणूक झाली 2017मध्ये उत्तर प्रदेशात, त्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडे, म्हणजे तिकडे अखिलेश यादव, कोणाकडेही काही पैसेच नव्हते, कारण नोटबंदीच्या नावाखाली सगळे पैसे त्यांनी ताब्यात घेतलेले होते. आणि तुम्हाला त्याचं अजून पुढचं उदाहरण म्हणजे त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड आणले. इलेक्टोरल बॉन्ड आणून त्यांनी अशी व्यवस्था केली की जो कोणी ते देईल पैसे त्याला त्यांनी ते कुठून आणले पैसे हे सांगायची गरज नव्हती. त्याच्यामुळे स्मगलर्स असतील, मल्ल्या असतील, मोदी असतील, दुसरे ते नीरव मोदी असतील, या सगळ्यांनी जे पैसे दिले ते ब्लॅकमधले दिले. त्याच्या बदल्यात त्यांनी ते पत्र खरेदी केलं, इलेक्ट्रल बॉन्ड्स खरेदी केले, आणि ते इलेक्ट्रल बॉन्ड हे त्यांच्यापर्यंतच पोचले फक्त ऑब्व्हियसली. आणि त्यामुळे त्यांना पैसे प्रचंड प्रमाणावर प्राप्त झाले. म्हणजेच दहशत, पैसे आणि शेवटी फसवाफसवी इलेक्शन कमिशनच्या मदतीने ही 3 साधनं मोदींकडे आहेत. आणि या 3 साधनांच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, कारण अशीच 3 साधनं फॅसिझमच्या विरोधात, फॅसिझमच्या बाजूने असतात. हिटलरने अशीच 3 साधनं वापरलेली होती आणि संबंध जर्मनी त्याच्यामुळे नंतर पुढे बेचिराग झाला. जर मोदी परत निवडून आले
तर मी तुम्हाला सरळ स्पष्टपणे सांगतो, मोदी जर परत निवडून आले ते येणारच नाहीत, त्यांना 200च्या वर जागा मिळत नाही आहेत. त्यामुळे ते परत निवडून यायचा प्रश्न नाही. पण समजा असं एक कल्पना करूया की ते आले तर आपलाही देश बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी वाईट अवस्था अर्थव्यवस्थेची आत्ता आहे. 80 कोटी लोकांना आम्ही रेशन देतो म्हणून त्यांनी गमजा मारायचं कारण नाही आहे. 80 कोटी लोकांना तुम्हाला धान्य द्यायला लागतंय, ह्याचाच अर्थ तुम्ही काय अवस्थेत आहात आर्थिक हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला मी इशारा देऊन माझं भाषण संपवणार आहे की ही निवडणूक केवळ राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी नाही आहे. ही निवडणूक राजन विचारे उर्फ लोकशाही आणि नरेंद्र मोदी उर्फ फॅसिझम ह्याच्याबद्दलची लढाई आहे. आणि ह्या लढाईत लोकशाही जिंकली पाहिजे हा आपला निर्धार असला पाहिजे आणि म्हणून राजन विचारे जिंकले पाहिजेत असं आपण ठरवलं पाहिजे. धन्यवाद.